देव आणि दानव सांप्रत बंधुत्वाचं नातं योग्य योग्य आहे म्हणून तुझं आगत आणि स्वागत केलं, तुला बसायलाही सांगितलेलं आहे. हे देवेंद्र, जर का देव आणि दानव सांप्रत बंधुत्वाचं जर नातं असेल तर या दोन बंधूंना समान न्याय असला पाहिजे की नाही? समान न्याय कोणत्या बाबतीत? हे देवेंद्र, आज ते स्वर्ग सुख तू अनुभवतोय, तेच स्वर्ग सुख, त्याच स्वर्ग सुखाचा उपभोग या पद्मासुराला घ्या. हे पद्मासुर म्हणतोय, हे तुझ्या मुखातून निघाला शब्द हे मुखातच ठेव, कारण मी जाताना तुझा बंधू आहे. पण ध्यानी ठेव, माझी माता ही वेगळी, तुझी माता वेगळी आहे. अर्थात या विष्णूच्या ठिकाणी जे मी मिळविलंय हे जर मी मिळविलंय ना, हे माझ्या बापाचं नव्हे, कारण मी जर भक्ती केली आणि त्यात भक्ती योग्य करून हे मी मिळवलेलं आहे. अर्थात हे मी माझ्या स्वभक्तीनं मिळवलंय. आणि यात जर तुम्ही वाटत असाल, हा वाटा तुम्हाला कधी मिळणार नाही. हे देवेंद्र, ठीक असेल, देऊ नकोस. मग दानवाशिवाय जर का तुम्हाला त्या सिंहासनावर असेल तर एक मार्ग मी तुम्हाला सांगू शकतो. एकच ज्या भक्तीचा आलेले करून हे सिंहासन मी मिळवलंय. अर्थात तुम्ही सुद्धा भक्ती करा आणि हे सिंहासन मिळवा. हे देवेंद्र, या पद्मासुराने काय करावं आणि काय करू नये याचा निर्णय तू घेऊ नये. पण देवेंद्र, तुला जर का सिंहासन घ्यायचं नसेल घेऊ नकोस. पण जे तुमच्या पदरी आहे तो अमृत कुंभ, हे देवेंद्र, सिंहासन तुला लक्षला होऊ दे. ते अमृताचा कुंभ तर आमच्यासाठी ज्या अमृत कुंभाची मागणी तुम्ही करता, मग घराची आठवण तुम्हाला करून देतोय. कारण काही सागर मंथन करायचं ठरलं त्याच वेळी मेरू पर्वताची आणि वासुकी सर्पाची दोरी करण्यात आली. देव दानवांनी मिळून हे सागर मंथन केलं आणि त्यात सागर मंथनातून हे अमृत मिळवलं. अर्थात हे अमृत मिळविलं आणि तदनंतर हे अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवात अखंड विखंड वाद निर्माण झाला. पण तोच वाद कशा प्रकार असेल काय, कारण तुमचा तो पूर्वज म्हणून ते राहू त्यावेळी अमृताची प्राप्ती झाली. त्याच वेळी एक तो देवतांचं रूप धारण करून त्यात अमृत मिळवण्याच्या इच्छेनं ते अमृत प्राशन करणारी तत्पर झाला. पण महाविष्णूनं त्याचं शिर धडापासून वेगळं केलं आणि तेच शिर धडापासून वेगळं होता असताना त्यावेळी त्या राहून त्या शिर असताना देखील या देवतांवर मात करण्याचा प्रयत्न केला. 60 वर्ष हे युद्ध चालू राहिलं आणि हे 60 युद्ध चालू असून सुद्धा त्या दानवांना हे अमृत मिळू शकलं नाही. त्यामुळं हा टास तुम्ही आपल्या जीवनात ठेवू नका. हे अमृत तुम्हाला कधी मिळणार नाही. तुम्ही देवतांनी केलं ते कपटाचं त्या कपटाचं मोठे पण या पद्मासुरापर्यंत देवतांनी कोणतेही कपट केलं नाहीये हे नाही ठेव. कारण काही देवन धर्मात ठरलं गेलं ही पहिली पंगत देवतांची बसेल आणि त्यावेळी ते अमृत देवतांना वाटलं जाईल. तदनंतर त्या दानवांची पंगत बसणार होती. मग मला सांग, त्याच दानवाने देवतांना विश्वास दाखविला. मग जर का मुळात ते दानव या देवांवर विश्वास दाखवतील, या देवाने या दानवावर विश्वास का दाखवावा? मदिराच्या आधारे दानवांना त्याच्या रूप घेऊन त्या मोहिनीचं रूप घेऊन मदिरेच्या आरी लावलं. अरे तुम्ही दानव लपट आता तुम्हाला विसर पडला आणि त्याच मोहात तुम्ही गेलात आणि त्याच वेळी मदिरा प्राशन केलात. अरे मदिरा प्राशन केलात ती केलात, दानव कोण हे ओळखता आलं नाही. अर्थात जे युद्ध देव दानवांचं होतं